कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पोलादपूर शहरातील डम्पिंग ग्राउंडच्या गंभीर समस्येविरोधात आपली माती आपली माणसं या संस्थेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगरपंचायत प्रशासन हालचालीत आले आहे। नदीपात्रातील कचरा काढण्यास सुरुवात झाली असली तरी हा केवळ तात्पुरता उपाय असल्याची टीका संस्थेकडून करण्यात येते। 2 आठवड्यांपूर्वी नदीत कचरा टाकणारी नगरपंचायतची घंटागाडी संस्थापक राज पार्टे यांनी थेट नगरपंचायतच्या आवारात आणून निषेध नोंदवला होता। त्यानंतर 30 एप्रिल रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला। मात्र कचरा काढण्याऐवजी तोच कचरा नदीपात्रात जाळला जात असल्याचा प्रकार समोर आला। यामुळे वायू प्रदूषण आणि जलप्रदूषणात भर पडत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। नदीलगत असलेल्या जॅकवेलमधून पाणी पुरवठा होत असल्याने दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तात्पुरते नव्हे कायमस्वरूपी उपाय हवे अशी भूमिका घेत संस्थेने प्रशासनाला अंतिम इशारा दिलाय। आता या प्रकरणात नगरपंचायत काय ठोस निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।